श्री हबप पुरुषोत्तम पांडुरंग खर्चे साईबाबा सेवाधाम साईबाबा मंदिर आमच्या या साई सेवाधाममध्ये 32वा वर्धापन साजरा होत असताना या वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम सकाळी 5 वाजेपासून चालू होते। त्यामध्ये काकडा आरती, अभिषेक, रुद्राभिषेक, सत्यनारायण पूजा, होम हवन, परत 12ची मध्यान्ह आरती आणि संध्याकाळी परत 6 वाजता आरती आणि पालखी सोहळा असतो। 32 वर्षामध्ये साईबाबा सेवाधामनी आपल्या समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते अंध, अपंग, मतिमंद, अनाथ इत्यादी जे काही मुलं होते या सगळ्यांची सेवा बरेच वर्षापासून त्यांनी केली। खिल्लारीला झालेल्या भूकंपामधले सगळे मुलं आपल्याकडे होते। आज आपण इथे सगळे साईबाबा मंदिरात साईबाबांच्या आणि संस्थेच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त जमलो आहोत। अपंगांसाठी ही संस्था विशेषतः काम करते। आजपर्यंत अंध, अपंग, मतिमंद आणि स्त्रियांसाठी, गरजू स्त्रियांसाठी, अनाथ मुलांसाठी भरपूर काम केलेलं आहे। ह्या वर्षीचं विशेष म्हणजे आपण महिला दिन विशेष करत आहोत। ते एवढ्यासाठीच की प्रत्येक महिला ही काहीतरी विशेष असते। आपण त्याचं प्रतिनिधित्व म्हणून काही महिलांचे इथे सत्कार करणार आहोत। आणि महिला दिन विशेष एवढ्यासाठी की 25वं वर्ष हे स्त्रियांनी गाजवलेलं आहे। जसं की सुनीता विल्यम्स अगदी सुखरूपपणे अंतराळातून आलेले आहे। आपल्या क्रिकेट टीमनी विश्वचषक जिंकलेला आहे आणि ऑपरेशन सिंदूर तर स्त्रियांच्या पराक्रमाचं मोठं प्रतीक आहे। आणि त्या स्त्रियांचा सत्कार म्हणून आपल्याकडे ज्या स्त्रिया आहेत त्यांचा आपण हे सत्कार करून सर्व स्त्री वर्गाचा आपण सन्मान करत आहोत। या 51 महिलांचा आरती घेण्याचा हेतू की आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे की महिलांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती होत चाललेली आहे। त्यासाठी कुठल्याही क्षेत्रात महिलांचा अग्रगण्य भाग असल्यामुळं आणि त्यांच्या कर्तव्यामुळं खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन घडत आहे आणि म्हणून 51 महिलांच्या हस्ते या 32व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आरती घेण्यात आली। माझं नाव विद्या विष्णू खैरे, मी इयत्ता 4थीमध्ये साईबाबा सेवाधाममध्ये होते। माझं माध्यमिक, हायस्कूल सगळे शिक्षण इथंच झालं। शिवाय मी प्रशिक्षण पण इथं घेतलं। इथं आमच्या घरापेक्षा पण आम्हाला इथं आले की भारी वाटतं, जसं आम्ही माहेरालाच आलो असं वाटतं आम्हाला। मी विष्णू खैरे, इथं आपलं साईबाबा सेवाधाममध्ये 2006 ते 2009 3 वर्ष व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी होतो आणि त्याचा माझ्या आयुष्यात आज असा फायदा झालाय का मी माझं पूर्ण घर त्याच्यावर चालते। साईबाबा सेवाधाम या ठिकाणी गेली 2004 पासून ते 2016 पर्यंत शिक्षण घेत होतो। तर साईबाबा सेवाधाम यांनी फार मोलाचे मार्गदर्शन करून मला माझ्या स्वतःच्या पायावर उभे केले। नमस्कार, माझं नाव मयुरी बाबूराव बोत्रे। इथे मी लहानपणापासून म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून साईबाबा सेवाधाम या संस्थेमध्ये राहिलेली आहे। माझं 1ली ते 5वी पर्यंतचं शिक्षण इथं झालेलं आहे। एक अर्थी माझं बालपण इथे गेलेलं आहे। जेव्हा कधी मी संस्थेत रडत होते तेव्हा मी ह्या मंदिरात येऊन खेळलेली आहे। त्यामुळे आज 32व्या वर्धापन दिनानिमित्त इथे मला बोलवल्याबद्दल, आमच्या दिव्यांग महिलांना आरतीचा मान दिल्याबद्दल मी साईबाबा सेवाधाम ट्रस्टचे आभारी आहोत। आता मी सध्या माझे आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन लोणावळा ही संस्था लोणावळ्यामध्ये गेली 4 ते 5 वर्ष कार्यरत आहे। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।